संस्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमस्ते यतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमस्कार, आपल्या सर्वांचं या व्हर्च्युअल वर्गात स्वागत आहे। आज सोमवार आणि ठरल्याप्रमाणे आज आपण भगवद्गीतेवर चर्चा करणार आहोत। अध्याय 2 आणि आपल्या सगळ्यांना लक्षात असेल मागच्या वेळेस आपण 42, 43 आणि 44 या तिघां श्लोकांचा याच्यावरती पण चर्चा केली होती, कारण की हे एकमेकांशी फार निगडित आहेत। आणि या सर्व चर्चेमध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेलच की वेदांमध्ये सांगितलेले सर्व जे कर्मकांड आहेत त्यांची निंदा किंवा त्याच्या संदर्भात की ते सर्व कर्मकांड करून काय लाभणार आहे म्हणून त्याची निंदा भगवान इथे करतात। वस्तुतः मनात कामना असणं हे साधका करता योग्य नाही। पहा, आचार्य शंकर आपल्या गीतेच्या भाष्यामध्ये सांगतात हे मोक्षशास्त्र आहे आणि मोक्ष प्राप्त करण्याकरता, मुक्ती प्राप्त करण्याकरता, आत्मसाक्षात्कार घडवून आणण्याकरता मनामध्ये कोणत्याही प्रकारची कामना वासना नको। वचनामृतमध्ये सुद्धा आपण वाचतो भगवान श्रीरामकृष्ण पानांवरती सांगतात एकच गोष्ट, कामिनी कांचन त्याग, कामिनी कांचन त्याग, कामिनी कांचन त्याग। भगवान श्रीकृष्ण सुद्धा इथे पण आणि पुढे सांगणार आहेत की जिथे कामना असतात, कामना पूर्ती करता मनुष्य प्रयत्न करतो आणि मग या मनुष्य जीवनाचा जो महत् उद्दिष्ट आहे मुक्ती, त्याच्याकडे त्याचा विसर पडत असतो। मागच्या वेळेस मी आपल्या सर्वांना सांगितलं होतं की आपण 2 प्रश्नांवरती चर्चा करून मग पुढचा श्लोक घेणार आहोत। आणि ते 2 प्रश्नापैकी पहिला प्रश्न असा होता की मग भगवद्गीता ही काय वेद विरोधी आहे, वेद निंदक आहे? उत्तर मी मागच्या वेळेस सांगितलं होतं, बिलकुल नाही। अरे वेद हे आपल्याला अत्यंत पूजनीय, महनीय आहेत आणि ते कसे आहेत हे आपण दुसऱ्या प्रश्नामध्ये बघूया। पण पहिली गोष्ट लक्षात ठेवा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर की भगवद्गीता कधी पण वेदांची निंदा, त्याच्या विरोधात कधी जात नाही। मग हे 3 श्लोक काय आहेत हे पहा। भगवद्गीतेचा आक्षेप जो आहे तो कामनांवरती आहे, हे लक्षात घ्या। साधकाच्या मनामध्ये जर कामना उत्पन्न झाली आणि कामनाच्या मागे तो लागला तर आपल्या जीवनाचा जो एक महत् उद्दिष्ट आहे, एक लक्षात घ्या, मुक्ती किंवा मोक्ष हे फक्त आणि फक्त मनुष्य जीवनामध्ये आणि या मर्त्य लोकांमध्ये शक्य आहे। बाकी इतर सर्व जे लोक असतात, स्वर्गलोक, पितृलोक वगैरे वगैरे जे आहेत, अनेक प्रकारचे असतात,
स्वर्गलोकाचे पण अनेक प्रकार आहेत, ते सर्व भोग योनी आहेत. तिथे साधना शक्य नाही, तिथे फक्त आपल्या पुण्याचे भोग भोगा आणि पुन्हा मर्त्यलोकात या. क्षीणे पुण्य मर्त्यलोका विशंती 9व्या अध्यायामध्ये येणार आहे. तर फायदा काय झाला कर्मकांड करून? म्हणून भगवद्गीता हिचा आक्षेप साधकाच्या मनामध्ये ज्या कामना असतात, ज्याच्यामुळे तो सारखा सारखा जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये पडत असतो, त्या कामनांवरती भगवद्गीतेचा आक्षेप आहे. आणि म्हणून भगवान कृष्ण किंवा भगवान श्रीरामकृष्ण आपल्याला सांगतात, काय सांगतात की अरे या कामनांपासून वरती उठा. आणि मजेशीर गोष्ट अशी बंधू भगिनींनो, की खुद्द वेदांमध्ये सुद्धा या कर्मकांडांचा विरोध किंवा निंदा गेलेली आहे. पण कुठे? ते जो उत्तर भाग ज्याला म्हणतो आपण वेदांत किंवा ज्ञानकांड म्हणतो, त्या ज्ञानकांडांमध्ये या सगळ्या कर्मकांडांची निंदा केली गेलेली आहे. म्हणजे खुद्द वेदांमध्ये त्याची निंदा केलेली आहे. काय प्रमाण? तर मी तुमच्या पुढे मुंडक उपनिषद जे ज्ञानकांडाचा भाग आहे त्यातील 2 छोटे मंत्र आणि त्याची थोडी चर्चा करून मग दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. पहा, या सगळ्या थोड्याशा बौद्धिक कसरती आहेत. मानव मनाचा क्रमविकास कसा साधला गेलेला आहे या वेदांच्या माध्यमातून, त्याची सुंदर एक मालिका गुंफली गेलेली आहे. आणि म्हणून ते आपल्याला खूप पूजनीय आहेत. वेद जे आपल्याला पूजनीय आहेत ते का आहेत? तर पहा, आधी ते माणसाला कर्मकांड करायला सांगतात, पण त्याची उन्नती झाल्यानंतर ते त्याची निंदा सुद्धा करतात. ही ताकद फक्त वेदांमध्येच आहे. कोणते ते 2 श्लोक? तसे अनेक आहेत बरं. प्रत्येक ठिकाणी कर्मकांडांची निंदा केली गेलेली आहे, म्हणजे वेदांतामध्ये, ज्ञानकांडामध्ये. पहिला श्लोक घेऊया. प्लवा येते अदृढा यज्ञ रूपा अष्टादशोत्तम अवरम येषु कर्म एतत् श्रेयो येभिर्नन्दति मूढा जरा मृत्युं ते पुनरेवापयन्ति. काय याचा अर्थ? याचा अर्थ असा की पहा, ही यज्ञरूपी नौका जी आहे, जिच्यामध्ये बसून लोक कर्मकांड करत असतात, ती कशी? ती नाशवान आहे. आणि तिच्यामध्ये 18 लोक बसलेले आहेत. 18 लोक बसले याचा अर्थ काय? 16 पुरोहित, ऋत्विज ज्याला म्हणतात, आणि एक यजमान आणि एक यजमानची पत्नी. हे सगळे काय करतात? ते हे यज्ञ करत आहेत. प्लवा येते अदृढा यज्ञ रूपा अष्टादशोत्तम अवरम येषु कर्म. म्हणजे हे सगळे काय करणारे? कर्मकांड करणारे आहेत. पुढे एतत् श्रेयो येभिर्नन्दति मूढा, की जे लोक या कर्मकांडामध्ये बुडलेले आहेत, त्यांना कामना चांगल्या वागतात, कर्मकांड चांगला वागतात, ते कसे आहेत? ते मूर्ख आहेत. का? जरा मृत्युं ते पुनरेवापयन्ति. काहीतरी यज्ञ करतील, त्याचा फळ पुण्य प्राप्त होईल, त्याचा भोग भोगतील. पुण्यकर्म संपलं की पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये सापडले. हे सगळे मंत्र खुद्द वेदांमध्ये आहेत, ज्ञानकांडामध्ये. म्हणजे पहा, कर्मकांडामध्ये ते कर्मकांड करायला सांगतात, पण नंतर त्याचीच निंदा करतात. अजून एक छोटंसं घेऊया, ते पण मुंडक उपनिषदचाच तो श्लोक आहे. परिक्श्लोकान कर्मचित्तान ब्राह्मणो निर्वेद माया न अस्ति अपृथक कृतेन तद विज्ञानार्थम सर्व सह गुरुमेवाभिगच्छे समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. की जे विवेकी लोक असतात, आपण मागच्या चर्चा केली होती, विपश्चित आणि अविपश्चित. अविपश्चित जे अविवेकी असतात, पण इथे विवेकी लोकांचं म्हटलंय की ते काय करतात? त्यांच्या पुढे प्रलोभन आले की ते काय करतात? त्यांची जरा चाचणी करतात, तपासणी करतात, आणि लक्षात येतं की अरे हे सगळे भोग भोगण्याची सगळे नुसते हे साधनं आहेत, यांच्या मागे लागून काहीही होणार नाहीये. आणि जो अकृत आत्मा आपल्याला प्राप्त करायचा आहे तो याने होणार नाहीये. जे मोक्ष प्राप्त करायचे ते याने होणार नाहीये कर्मकांडांनी.
म्हणून अशा साधकांनी की ज्याच्या मनात वासना नाहीये, कर्मकांडाची स्पृहा नाहीये, त्यांनी काय केलं पाहिजे? सह गुरुमेवाभि गच्छेत, आपल्या गुरूंकडे गेलं पाहिजे. आणि काय केलं पाहिजे? तद्विज्ञानार्थम, ते जाणून घ्यायला. काय? आत्मतत्व जाणून घ्यायला. आत्मतत्व का जाणून घ्यायचंय? मोक्ष प्राप्त करायचंय. सह गुरुमेवाभि गच्छेत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, आणि कसे? ब्रह्मनिष्ठ आणि ह्या सगळ्या वेदांतामध्ये, ज्ञानकांडामध्ये पारंगत असे गुरूंकडे जाऊन आणि त्यांच्याकडून ज्ञान लाभ केला पाहिजे, जेणेकरून त्याला मुक्ती लाभेल, मोक्ष लाभेल, आत्मसाक्षात्कार घडून येईल. तर पहा, वेदांच्या पूर्व भागामध्ये कर्मकांडामध्ये कर्मकांड सांगितले, वासना पूर्ण करायला सांगितल्या, पण त्याच वेदांच्या उत्तर भागामध्ये ज्ञानकांडामध्ये त्याची निंदा सुद्धा केलेली आहे. म्हणून गीतेने जे याचा विरोध दर्शवला, तर गीता विरोधामध्ये, गीता आपल्याकडनं काहीतरी अजून उच्च काहीतरी आपल्या जीवनामध्ये आदर्श आहे आणि त्याच्याकडे आपण ओढल्या गेलं पाहिजे, वासना कामना सोडून, त्याच्याकरता त्यांनी ती निंदा केलेली आहे. आता हा झाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर की गीता वेद विरोधी नाहीये. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, दुसरा प्रश्न काय होता की जर हे कर्मकांड आपल्याला या जगामध्ये फसवणारे आहेत, आपल्याला मुक्तीकडे, मोक्षाकडे, आत्मसाक्षात्काराकडे घेऊन जाणारे नाही आहेत, तर मग सांगितलंच कशाला? एकदम स्पष्ट आणि सुंदर प्रश्न आहे की आत्मसाक्षात्कार घडणार नाही आणि यातून साधक नुसता वासनांच्या मागे धावत असणार आणि दुःख कष्ट भोगणार, हे वेदांना आधी माहित नव्हतं का? मग सांगायचंच कशाला आम्हाला? सरळ ज्ञानकांड सांगायचं ना, म्हणजे त्रास होणार नाही जीवाला. या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपण त्याची थोडीशी विवेचना करूया, जरा खोलात जाऊन त्याची विवेचन करूया की पहा, हे वेद आपल्याला इतके पूजनीय का आहेत? कारण की हे मानव मनाच्या क्रमविकासाची एक सुंदर एक चढ आहे, तो एक पायऱ्या आहेत. टप्प्याटप्प्याने सामान्य जीवाला हे वेद कसे पुढे पुढे नेतात मोक्षाकडे, हे आपण त्याची थोडी चर्चा करूया. पहा, जेव्हा मनुष्य, साधारण मनुष्य, एकदम ज्याला म्हणतो की आपण इतक्या योनीमध्ये फिरून आलेले असतो, आणि जेव्हा प्रथमच जेव्हा आपण माणसाला, जेव्हा मनुष्य योनी भेट त्याला लाभते, तेव्हा तो कसा वागतो बघा तर जरा. सतत त्या इतक्या सगळ्या जे पशु योनीमध्ये प्रवास करून आल्यानंतर नुसतं वासना आणि कामना हे पूर्ण करायचं, त्या वासना पूर्ण करायची, याच्याशिवाय त्याच्या मनात काही नसतं. पाशविक म्हणजे फक्त शरीर मनुष्याचं, पण पाशविक जीवन असतं. पहा, उच्छृंखल, आणि भोग पण कसे भोगायचे? निरंकुश, त्याला काही अंकुशच नाही, निरंकुश भोग भोगत जायचे बस. आणि भोग प्राप्त नाही झाले तर हिसकून घ्यायचे, मारामारी करायची. आता सुद्धा बघतोय आपण समाजामध्ये काय घटना घडत आहेत. एखादी गोष्ट मला ते सुख भोगायचंय, तर निरंकुशपणे मी कोणाचंही त्याला मारतो, हिसकून घेतो. त्यात मला म्हणजे निरंकुश ज्याला म्हणतो की अमानुषपणे दरोडे टाकणं, खून करणं, हे किती कॉमन गोष्टी. का? मला भोग नाही मिळाले, त्याला मिळाले, मी त्याच्याकडून हिसकून घेईन, ही वृत्ती का निर्माण होते? जेव्हा मनुष्य पाशविक स्तरावरती असतो, त्याच्या मनाची स्थिती म्हणजे कशी असते? पाशविक स्तरावरती असते. निरंकुश, बेपर्वा, बेहया, अजून काय काय म्हणायचे असं लोकांना काही कळत नाही. पण मग त्या प्रकारचे अनेक सुख आणि दुःख आणि शिक्षा, आपण जे म्हणूया पाप वगैरे भोगून, जेव्हा हळूहळू अनेक जन्म तसे घालवल्यानंतर मग त्याच्या मनाची थोडी प्रगती होते. आणि मग तो काय होतो? मग तो हा विचार करतो की अरे, मला भोग भोगायचे आहेत ना, तर मी शास्त्रीय पद्धतीने भोगीन. पहा, वेद कसे, म्हणजे इथून आता वेदांची भूमिका सुरू होते. म्हणजे पशु मानवापासून
तो त्याचा प्रवास सुरू झाला आहे आता जो साधारण मानवासारखा, म्हणजे भोग भोगायचे पण मी कोणाला हिसकून घेणार नाही, कोणाला मारणार नाही, पण मला ते भोग पाहिजे. मी कसे मिळतील मला ते भोग? यज्ञ करेन. जे भोग देणारे देवता आहेत त्यांना प्रसन्न करीन, त्यांना विनवणी करीन आणि त्यांच्याकडे ते भोग प्राप्त करीन. आणि फक्त भोग प्राप्त करीन एवढंच नाही, जे काही यज्ञाचे फळ असतील त्यांना मी इतरांना वाटून आणि उरलेलं फळ मी भोगीन. पहा, म्हणजे जो पशु होता, जो निरंकुश भोग भोगत होता, खून करत होता, दरोडे टाकत होता, निरंकुश सगळं वागत होता, राक्षसी प्रवृत्ती होती, त्याच्यापासून भोग तो भोगतोय. पण आता त्याची वृत्ती बदलली. कोणाला मी हिसकवणार नाही, हिंसा करणार नाही, आणि जे काही मला प्राप्त होईल किंवा मी प्राप्त जे करेन ते योग्य मार्गाने, नीतीच्या मार्गाने प्राप्त करेन. आणि फक्त प्राप्त करेनच नाही, इतरांना वाटणार आहे, आणि वाटल्यानंतर जे उरेल त्याचा मी भोग करणार आहे. म्हणजे आधीपेक्षा प्रगती झाली की नाही, याच्याकरता ते कर्मकांड जरुरी असतात. पण नीतिमत्तापूर्वक शास्त्रीय पद्धतीने सुद्धा भोग मिळवल्यानंतर, या यज्ञ करून हे सगळं केल्यानंतर सारखं सारखं ते भोग भोगून, सारखं सारखं ते जन्ममृत्यूच्या चक्रात पडून, सारखं सारखं तेच ते चिंतन करून, म्हणजे कुठेतरी मनाची थोडी तरी एक उन्नती होते. आणि मग काय होतं की त्या भोगातून आपल्याला समाधान मिळत नसतं, आणि मग याच्या पलीकडे काहीतरी आहे का. आणि प्रत्येक वेळेस मला त्या देवतांना खुश का करावं लागतं? मला असं काही मिळू शकतं का की ते मिळाल्यानंतर मला जन्म अनंत काळाकरता आनंद मिळू शकेल, तिथे दुःख नसणार. कारण की शास्त्रीय भोग भोगले तरी सुद्धा काय होतं की जेव्हा भोग संपल्यानंतर पुन्हा दुःख असतंच. पहा, आता साधारण मनुष्यापासून त्याची प्रगती साधकाच्या दिशेने होत आहे. म्हणजेच कर्मकांडांपासून तो आता ज्ञानकांडाकडे जात आहे. आधी पाशविक स्तराचा मानव, मग मानवीय स्तराचा मानव, आणि आता साधक स्तराचा मानव. आणि मग तो काय विचार करतो, अरे हे खूप झाले, हे सगळं दुःख आणि हे सुख, हे पाप पुण्य, हे स्वर्ग नरक, हे खूप झालं. आता मला याच्यापेक्षा पलीकडे काहीतरी जायचं, यातून मला समाधान नाही मिळत. आणि भोगून भोगून मला एका प्रकारचं ज्याला म्हणतो की एक नैराश्य आलेलं आहे, एका प्रकारचं म्हणजे म्हणतो की फ्रस्ट्रेशन आलेलं आहे. सगळ्या कामाला मला बंधनात टाकत आहे, भोग भोगून फ्रस्ट्रेटेड झालेलो आहे, माझी भीती काही जात नाहीये. मी काहीतरी एका यज्ञ करून काही फळ प्राप्त केलेलं आहे, आणि मला ही भीती वाटते की पाशविक प्रवृत्तीची लोक माझ्याकडे हिसकून घेतील का, मृत्यूची भीती मला माझी काही जात नाहीये. हे सगळे म्हणून विचार करतो. तर मग तो विचार करतो की नाही, याच्या पलीकडे मला काहीतरी जायचं आहे, काही आहे का त्याचा शोध घ्यायचा आहे, आणि ते प्राप्त करून मला अनंत काळाकरता आनंद मिळू शकतो का, दुःख रहित आणि अनंत आनंद मिळू शकतो का. आणि तिथून मग तो ते कर्मकांडांना सोडून ज्ञानकांडांकडे तो स्वतःचा म्हणजे त्याची जे वृत्ती होते ती त्यागाच्या वृत्तीकडे किंवा साधकाच्या वृत्तीकडे ते येत असतो. तर पहा, हा जो मानवीय मनाचा क्रमविकास तुमच्या पुढे मांडला, हा आपल्या वेदांमध्ये स्पष्ट सांगितलेलं. पहा, आता पाशविक स्तराचा मनुष्य जो निरंकुश सुख भोगण्याकरता दरोडे टाकतो, खून करतो, त्याला काही आपण आत्मतत्व सांगितलं किंवा सांगितलं, त्याला काही पटेल का त्या गोष्टी? त्याची तयारीच नाही. अरे, जोपर्यंत त्याच्या त्या पाशविक वृत्ती कमी होणार नाही तोपर्यंत तो शास्त्रीय सुख भोगाकडे वळणारच नाही. आणि शास्त्रीय भोग पद्धतीने सुद्धा भोग भोगल्यानंतर जोपर्यंत त्याचा विवेक जागृत होत नाही तोपर्यंत तो साधक वृत्तीकडे येणारच नाही. आणि या सगळ्या म्हणजे मी तुम्हाला हे 10 मिनिटात थोडक्यात सांगितलं बंधूंनो, पण चारही वेदांमध्ये या सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर पद्धतीने त्यांच्या त्या रुचा, त्याचे चारही वेदांचे 4 भाग असतात, ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद वगैरे वगैरे. तर त्याच्या माध्यमातून ही जी हा जो क्रम विकास गाठलेला आहे ना, हा अद्भुत आहे. आणि म्हणून
ही आपली भारतीय संस्कृती म्हणजे यांनी कसा मानवाचं उत्थान योग्य पद्धतीने घडवून आणलेलं आहे हे एकदम बिलकुल म्हणजे अकल्पनीय आहे, आपल्या सगळ्यांच्या बुद्धीच्या पलीकडे आहे. म्हणजे आपले ऋषीमुनी किती थोर होते आणि मानव जीवनाच्या संदर्भामध्ये किंवा मानवाचा त्याचा किती थोर त्यांचा अभ्यास होता, हे त्याचं द्योतक, त्याची पावती काय, त्याचं प्रतीक काय, तर आपले वेद. आणि एकदा त्याची साधक प्रवृत्ती जागृत झाली, जीवनात त्याग आला आणि हे लक्षात आलं की या त्यागाशिवाय हे सगळं प्राप्त होणार नाही. न कर्मणा धनया प्रजेन त्यागे नैके अमृतत्व मानशु, की मला आपल्या जीवनामध्ये अमृतत्व प्राप्त करायचं आहे, जन्ममृत्यूच्या या चक्रातून नेहमी करता बाहेर पडायचं आहे. मला आता कोणत्याही देवताला खुश करून मला कोणते भोग प्राप्त करून घ्यायचे नाही, मला आता काय मोक्ष प्राप्त करून घ्यायचं, मुक्ती प्राप्त करून घ्यायची. आणि ही वृत्ती साधकांमध्ये म्हणजे मनुष्यामध्ये निर्माण झाली की मग तो आपल्या भोगवृत्ती सोडून तो साधक होतो आणि तिथून मग त्याचा सुंदर, एक सुंदर तर म्हणणं योग्य नाहीये, पण म्हणजे आता कठीण प्रवास सुरू होतो. का? कारण की त्याचा बोध जागृत झालेला आहे, त्याचा बोध हा जागृत झालेला आहे. भगवान श्रीरामकृष्णांच्या आणि माताजींच्या आणि स्वामीजीच्या जीवनात पहा, हे सगळे टप्पे त्यांनी एका जीवनातच गाठून घेतले. म्हणजे पहिला टप्पा तर त्यांच्या जीवनात नव्हताच, पार्श्वकृती नव्हतीच, पण साधक वृत्ती ही कशी आली म्हणजे बिलकुल, आणि त्याच्यानंतर कसं ते एक बोध जागृत झाला. आता अर्थातच अवतार होते, पण अवतार होते म्हणून आपल्या जीवनात असं घडणार नाही असं म्हणून सोडून देऊन सुद्धा चालणार नाही. भगवान श्रीरामकृष्णाच्या जीवनातला पहा एक प्रसंग आहे, अतिशय बोलका, की ते भवतारिणीला म्हणतात की आई, हे घे तुझं पाप आणि हे घे तुझं पुण्य आणि मला शुद्ध भक्ती दे. पहा, आपण सर्व लोक रोज वचनामृत वाचतो आणि त्यात ही घटना आहे. आई, हे घे तुझा धर्म आणि हे घे तुझा अधर्म आणि मला शुद्ध भक्ती दे. आई, हे घे तुझं चांगलं, आई हे घे तुझं वाईट आणि मला शुद्ध भक्ती दे. पहा, म्हणजेच काय, सगळ्या प्रकारच्या द्वंद्वांच्या पलीकडे लक्षात आलं की हे पाप पुण्य वगैरे सगळं काय, ते पाप भोगायचे, पुण्य भोगायचे आणि संपले की पुन्हा हे करायचं, त्यात पडायचंच नाही. आणि त्यागाशिवाय ते मिळणं तर मग पूर्ण जीवन, माताजी म्हणायच्या एकदा सगळे जे भगवान श्रीरामकृष्णाचे त्यागी शिष्य आपसात चर्चा करत होते की भगवान श्रीरामकृष्णांचा जन्म म्हणजे अवताराचा जन्म का झाला, तर कोणी म्हणे की कदाचित सर्व धर्मांचा समन्वय करण्याकरता त्यांचा जन्म झाला, किंवा मनुष्यामध्ये धर्मभाव जागृत करण्याकरता झाला, वगैरे वगैरे. त्यांनी असे अनेक जे सगळे त्यागी शिष्य होते त्यांनी काही काही आपले मुद्दे मांडले. तेव्हा माताजी हयातीत होत्या, तर सगळ्यांना काही निर्णय झालाच नाही चर्चेमध्ये. तर मग काय करायचं, माताजींना विचारूया की ठाकूराचा जे अवतार म्हणजे त्यांनी अवतार रूप का घेतला, तर माताजींनी निर्णय दिला की पहा, तुमचे सगळ्यांचे कारण जे तुम्ही सांगताय ते सगळे ठीक आहे, पण माताजी पहा काय म्हणतात की मला असं वाटतं की ते यावेळेस साधकांना त्यागाचं महत्त्व शिकवण्याकरता ते त्यागी लोकांचे ते राजा असा त्यांनी शब्द वापरला. म्हणण्याचा अर्थ काय की साधकाच्या जीवनामध्ये ह्या सगळ्या वृत्ती, आपण हे सगळं चिंतन करत असताना बंधुभगिनींनी लक्षात ठेवा की आपल्याला कदाचित ठाकूरांचा त्याग, माताजींचा त्याग वगैरे बघितल्यानंतर आपल्याला कदाचित थोडी म्हणजे तशी निराशा यायची आवश्यकता नाही बरं, पण कधीतरी असं वाटतं एक विचार की अरे ठाकूर किती त्यागी होते, माताजी केवढ्या त्यागी होत्या, स्वामीजी किती त्यागी होते, त्यांच्या तुलनेमध्ये आपल्याला तेवढा त्याग नाहीये.
पण हे पहा, या सगळ्या गोष्टी सारख्या सारख्या चिंतन आणि मनन करण्याच्या मागचा उद्दिष्ट काय, की हेच की ती स्थिती आपला आदर्श आहे आणि यातून आपल्याला हताश किंवा निराश नाही व्हायचं आहे. त्यांच्या त्या त्यागाची सतत चिंतन मनन करून आपल्या जीवनामध्ये टप्प्याटप्प्याने हा त्याग येणार. म्हणून म्हणजे साधारणपणे असं होत असतं की अनेकदा मला भक्तांची थोडीशी गोड कंप्लेंट असते की खूप जास्त त्यागाबद्दल बोलणं होत असतं. आम्ही मान्य करतो, माझ्याकडनंच नाही करत, इतर साधूंकडनं ते होत असतंच ते. पण हे पण याचा जर योग म्हणजे जो अर्थ आहे त्याच्या मागचं काय की बा ठाकूरांच्या त्या त्यागाच्या तो आपल्या आदर्श आहे, माताचे आपले आदर्श आहे आणि त्याचं सतत चिंतन केल्याने आपण आपल्या जीवनामध्ये कदाचित टप्प्याटप्प्याने येतो, पण आदर्शाची चर्चा नेहमी व्हायलाच पाहिजे. एक फार सुंदर म्हण मी ऐकली होती, श्याम श्याम सोच कर खुद श्याम हो गई राधा. श्याम श्याम सोच कर खुद श्याम हो गई राधा, सब सखियन से पूछने लगी कहां खो गई राधा. म्हणजे आपली राधा माता भगवान श्रीकृष्णांच्या विचारामध्ये इतकी गळून जाते दिवस रात्र वर्ष की ती स्वतःला श्याम समजू लागते, कृष्ण समजू लागते. आणि रात्रीच्या वेळेस जेव्हा त्यांची ती रासलीला सुरू होते, राधा तिथे पोहोचलेली आहे आणि स्वतःला श्याम समजते ती, आणि श्याम समजून काय म्हणते आपल्या सखींना की का ग राधा दिसत नाहीये. ही स्थिती का आली, कारण की तिने सतत श्यामाचा इतका विचार केलेला आहे कृष्णाचा की ती स्वतः कृष्ण झाली. तर याच त्यागाचा सतत विचार करून ठाकूरांचा, माताजींचा, स्वामींचा विचार करून याचा त्याग 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 नक्कीच आपल्या जीवनात दिवस येईल. जर आपली तिची कळकळ आणि व्याकुळता असेल तर या जन्मात सुद्धा येऊ शकतो. सांत्वन करण्याकरता बोलत नाही, या फॅक्ट्स आहेत. आपल्या जीवनात सुद्धा जर आपण तसं चिंतन बनवून केलं तर नक्की तसं घडू शकतं. माताजींच्या जीवनात थोडंसं बघूया की पहा कसा त्यांच्या जीवनात तो परिवर्तन घडून येतो. माताजींच्या जीवनामध्ये कसं झालं पहा की लहानपणापासूनच एका इतक्या म्हणजे ज्या म्हणतो की कठीण परिस्थितीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे की पण तरी सुद्धा माताजींच्या जीवनामध्ये जणू काही वासना त्यांच्या म्हणजे काही कामना नव्हत्याच कोणत्या पण प्रकारच्या. कधी आपल्या आईवडिलांकडे हट्ट नाही केला. पहा आपण इतकं चरित्र वाचतो, म्हणजे लहान मुलं खेळण्याकरता हट्ट करतात, पण आपली माताजीने कधी त्या खेळण्याकरता सुद्धा हट्ट कधी नाही केला. तर याच्या पुढे मी काय बोलू आता, केवढी समजदार मुलगी ज्याला म्हणूया. दखली आल्यानंतर पहा त्यांच्या भेटीला आणि ठाकरच्या भेटीला केवढे मोठे मोठे लोक यायचे. केशवचंद्र सेन, त्यांच्या घरातल्या स्त्रिया, बलराम बसू, आणि अधूनमधून माताजी त्यांच्या घरी सुद्धा जायचे.